तुम्हाला तर सॉरी। तर मंडळी, हा व्यक्ती मरणाच्या दारातून परत आलेला आहे। मृत्यूच्या आखाड्यात जिंकलेला पहिला व्यक्ती ठरलेला आहे हा, आणि या व्यक्तीने जिंकलेले आहेत 10,44,000 रुपये। टाळ्या। केसिंगराव माडिकांचे नातेवाईक आम्ही होतो। त्यांच्या ऑपरेशनचे पैसे आम्ही भरणार आहोत। हे घ्या पैसे। इंद्रा, इंद्रा तू कुठे होतास आणि काय झालं? कसा भिजलेस तू? ते सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला बांधील नाही होत। आता आम्हाला आबासाहेबांचं ऑपरेशन जास्त महत्वाचं आहे। सर चला। चल। इंद्रा, तू दरवेळी कसं काय जिंकतोस? काय काय अजून किती त्रास देणार आहेस तू? माझ्या नवऱ्याचा जीव जाईपर्यंत मुद्दाम वेळ काढत होतीस ना? अगं का जीवाशी खेळ करतेस त्यांच्या? आई हात सोड तिचा। तिची काही चूक नाहीये का? ती तिच्या एक्झाम मध्ये बिझी होती। मी जेव्हा इथे पैसे घेऊन येत होतो तेव्हा खूप काही घडलंय माझ्यासोबत। मी आज तुझ्या डोळ्यांसमोर इथे जिवंत उभा आहे ना, तो फक्त राणीमुळे। आई, इंद्रा, काय झालं होतं नेमकं? तुझं काही घेणं देणं नाहीये त्या गोष्टीशी। इंद्रा, नीट बोल त्याच्याशी। तू त्याचा किती रागराग करत असलास ना तरी आता हाताने दिलेल्या पैशांनीच आबांचं ऑपरेशन करतोय आपण। नाही आई, राणी आणि मी जे प्रॉमिस दिलं होतं ते आम्ही कंप्लीट केलंय। आबांच्या ऑपरेशनचे पैसे ह्याने नाही, आम्ही भरलेत। आई हे बघ, या मोमेंटला आबांचं ऑपरेशन होणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि म्हणून मी पेशन्स ठेवलेत आणि शांत बसलोय। आणि मलाही वाटतं तूही तेच केलं तर बरं होईल। मला अजून किती पण त्रास सहन करायला लागू देत, पण देवा तू माझ्या आबांच्या पाठीशी उभा राहा। त्यांचं ऑपरेशन नीट पार पाडू देत, त्यांना सुखरूप ठेव। आमचे आबा आम्हाला पाहिजेत। तू हवं तर माझं आयुष्य त्यांना दे, पण त्यांना सुखरूप ठेव बाबा। राणी, इंद्रा साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका। आपल्या आबांना ना काय होणार नाही। तर काय अगं, मी तर येताना देव पाण्यात ठेवून आली बघ। आणि देवाला म्हणलं या, जवळ आबासाहेब स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटल मधनं घरी येत नाहीत ना, तवर काय मी तुला बाहेर काढायची नाही पाण्यात।
गप्पो रे, नको लय त्रास करून घेऊ. अगं आबांना आपल्या सगळ्यांसाठी बरं व्हावंच लागल. जरा शांत बसा ना. ही तुमची वस्ती नाही इथे गोंधळ घालायला. हॉस्पिटल आहे, जरा शांतता ठेवा. डॉक्टर, डॉक्टर काय सिच्युएशन आहे? मिस्टर माडिक, रिलॅक्स. ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालंय. हा, फक्त आता आबासाहेबांना पुढचे 24 तास ICU मध्ये ठेवायला लागेल. पण काळजीचं काही कारण नाहीये. ही इज टोटली आउट ऑफ डेंजर नाव. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. खूप उपकार झाले तुमचे आमच्यावर. आमच्या देवाला जीवनदान दिलं तुम्ही. थँक्यू. आम्ही आमचं फक्त काम केलंय. आता तुम्ही फक्त आणखीन 24 तास पेशन्स ठेवा. ठीक आहे? काळजी घ्या. येतो मी. थँक्यू डॉक्टर. इंदिरा, डॉक्टर म्हणालेत खरं, यांच्या जीवाला आता धोका नाहीये. पण हे कधी एकदा शुद्धीवर येत आहेत ना, असं झालंय मला. नाही, तिला इथे नक्की शुद्धीवर येतील. डोंट वरी. मला तर कधी एकदा यांच्याशी बोलते असं झालंय. इतकी भीती वाटत होती ना मला. खूप घाबरले होते मी. खूप काळजी वाटत होती यांची. नाही, रिलॅक्स. डॉक्टर म्हणालेत ना, सगळं व्यवस्थित होईल. आता काळजी करू नकोस. काय पण म्हणा, इंदिरा साहेब आणि राणीमुळेच हे सगळं शक्य झालं. अहो, या दोघांनी रात्रीचा दिवस केला आणि आबांसाठी जे जे करता येईल ते सगळं केलं बघा. त्यामुळेच तर आपण हाच दिवस बघतोय ना. आबांना तुमच्या दोघांचा अभिमान वाटेल असंच तुम्ही काम केलंय बघा. होय होय, खरं आहे. फायनली सगळं आपल्याला हवं होतं तसं झालं. तुझा पेपर झाला,